नमस्कार मंडळी, आज आपण वर्षभराचा घरगुती मसाला अचूक प्रमाणात टिकाऊ मसाला कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया। जर तुम्हाला असा मसाला तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल आणि मी कशा पद्धतीने बनवला आणि मी किती प्रमाण घेतले ते तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावरच कळेल। तर मी ही 5 प्रकारची मिरची घेतलेली आहे। 4.25 किलोच्या हिशोबाने मी 5 प्रकारची मिरची घेतलेली आहे। ती मिरची कुठली घेतलेली आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये कळेल। आणि हे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत। हे खडे मसाले मी कुठून घेतले तर मी बोईसर भागात, पालघर मधील बोईसर भागात चित्रालयाला लकी स्टोर म्हणून आहे, त्या दुकानातनं आम्ही वर्षानुवर्षे तिकडनं मसाले घेतो आणि त्या उत्तम क्वालिटीचे प्रोडक्ट त्या दुकानात मिळतात। जर तुम्ही ह्या भागात राहत असतील तर त्या दुकानाला अवश्य भेट द्या। आता हे सगळे मसाले मी ताटामध्ये घेतलेत, तेवढे मसाले मी वाळवून घेतलेले आहेत। त्याची नावं मी तुम्हाला सांगत नाही कारण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये माझी नावं, त्या मसाल्यांची सगळी नावं मिळतील। माझं डिस्क्रिप्शन बघतील तर तुम्हाला सगळं मी मसाला कसा बनवला, काय केलं ते मी सगळं दिलेलं आहे त्यामध्ये। आता हे मसाले मी सगळे 2 ते 3 तास वाळवलेले आहेत आणि मिरचीला 2 ऊन दिलेले आहेत, कडक अशी 2 ऊन दिलेले आहेत आणि खडे मसाल्यांना फक्त 1 ऊन दिलेले आहे। ह्यातले मी काही मसाले थोडेसे जास्त भाजून घेणार आहे आणि काही मसाले अगदी नुसते शेकवून घेणार आहे। आता मी यामध्ये काय काय जास्त भाजणार आहे तुम्ही सविस्तर व्यवस्थित ऐका। मी धणे, जिरं, बडीशोप, शहाजिरे, मसाला वेलची, हिरवी वेलची आणि दालचिनी आणि काळी मिरी हे एवढे जिन्नस मी व्यवस्थित भाजून घेणार आहे। व्यवस्थित म्हटलं म्हणजे ते करपवायचे नाही आहेत, अगदी मंद आचेवर अगदी थोडेसे सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आणि दुसरे मसाले फक्त मी गरम शेकवून त्याचं मॉइश्चर घालवण्यासाठीच गरम शेकवून घेणार आहे। काही मसाले मी वाळवलेले नाहीत आणि काही मी वाळवलेले आहेत। आता धणा घेतलेला, आता मी सगळे व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून सगळे मसाले भाजताना मी सविस्तर दाखवलेले नाहीत, मी फक्त धणे दाखवले। बघा अशा प्रकारे धणे भाजून घ्यायचे, याचा कलर एवढा आला की तुम्ही काढून घ्यायचे। तसंच जिरंही करायचे, तसंच बडीशोपी करायचे आणि मसाला वेलची जी आहे त्याचं थोडंसं मुख ओपन होतं ना, उघडं झालं की समजायचं मसाला वेलची भाजली असं। तर अशा प्रकारचे सगळे मसाले तुम्ही भाजून घ्या। आणि मी 4 किलोचे मिरची घेतलेली आहेत, त्यामध्ये मी 4 प्रकारची 4 मिरची घेतलेली आहेत आणि 5 प्रकारची 5वा प्रकार आहे तो पाव किलो घेतलेला आहे। 5वा प्रकार जो आहे संखेश्वरी मिरचीचा, ती मिरची थंड असतात कारण त्यामध्ये मसाला तिखट असतो, मिरची खूप तिखट असतात ती थंड असतात, शरीराला थंड असतात, ती तिखट असली तरी थंड असतात। तर अशा प्रकारे ती मिरची जर तुम्ही 1 किलोचं प्रमाण घेतलं तर 50 ग्रॅम तरी ती मिरची घालायची असते। आता ते अचूक प्रमाण माझं सगळं डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही सगळं व्यवस्थित बघा। जर तुम्हाला हे 4 किलोचं प्रमाण नसेल करायचं, समजा तुम्हाला 1 किलोचं करायचं, 2 किलोचं करायचं, तर माझ्या डिस्क्रिप्शनची लिंक कॉपी करा आणि तुम्ही दुकानदाराला दाखवा की ही 4 किलोचं प्रमाण आहे, तर मला ह्या प्रमाणात मला 2 किलोचं काढून द्या की 1 किलोचं काढून द्या, तर दुकानदार तुम्हाला व्यवस्थित बरोबर काढून द्या। जर तुम्ही ह्या भागात असतील तर तुम्हाला म्हणून मी सांगितलं ह्या दुकानात जा, पण तुम्ही दुसऱ्या भागात असतील, सगळ्या ठिकाणी काय सगळेजण एवढे लांब येऊ शकत नाही, तर तुम्ही दुसऱ्या भागात असतील तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या दुकानात किंवा तुमच्या नेहमीच्या दुकानात जाऊन हा मसाल्याचं सामान तुम्ही घेऊ शकता। तर आता हे सगळे मसाले अशा प्रकारे मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि हे मी चक्कीवर नेऊन दळून आणणार आहे। आणि चक्कीवर पूर्वी राई दळून द्यायची नाही, आता मसाले पूर्वी तर मिरची ठेचून घ्यावी लागायची, आता काही नाही। मिरची तुम्ही बिना डेट काढलेली मिरची मी आणलेली आहे, तुम्हाला डेटवाली पाहिजे असेल तीही दुकानात मिळतात। आणि ती मिरची आणि हे गरम मसाले सगळे एकत्र करायची, राई एकत्र करायची भाजलेली आणि ते सगळं दळून आणायचं। पूर्वी राई सेपरेट मिक्सरला दळायची आणि मग मसाल्यामध्ये घालायचे, आता ते राहिलं नाही। आता सगळ्या अशा चक्क्या निघाल्यात की त्यामध्ये सगळं दळलं जातं। तर आता हे सगळे मसाले मी भाजले बघा आणि तेजपान पण थोडंसं असं कुरकुरीत होईपर्यंत असं हाताने असं मोडलं जातं की मग समजतं की ते भाजलं गेलं। असे सगळे मसाले आणि अगदी अचूक प्रमाण माझ्या मसाल्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, किती किलोचं प्रमाण, किती ग्रॅम कितीला लागलं, कुठल्या प्रमाणात कुठले जिन्नस किती ग्रामचे आहेत, किती दालचिनी किती, धणे किती, सगळं व्यवस्थित प्रमाण लिहिलेलं आहे। दगडी फूल जरा तुम्ही साफ करून घ्यायचं असते, दगडी फूल जरा चोळून घ्यायचं, मग त्याची माती काढून घ्यायची। आणि हे सगळे मसाले अगदी असे भाजताना अंदाजावर असं सुगंध सुटतो, असं वाटते की वा किती छान असा मसाला होत आहे आपला। बघा असा सुंदर असा मसाला
मी बनवला अशाच प्रकारे तुम्ही बनवायचं असेल तर हा 2 वर्ष काय 2 वर्षही तसा त्याचा ना कलर जात ना त्याचा टेस्ट बदलत तसा राहतो. अगदी हवाबंद डब्यात तुम्ही ठेवायचा तो वर्षभराचा मसाला. त्याला हवा लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा. मग दळून झाल्यानंतर मग तो व्यवस्थित राहतो. आता राई भाजायची आहे ना, राई थोडी तडतडली पाहिजे. राई तडतडली म्हणजे राई भाजली आणि राईला करपवून द्यायची. जर करपली ना तर त्याचं तेल सुटतं, मग त्याने मसाला खराब होतो. म्हणून राई तडतडायची फक्त. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला मसाला माझा बनवायचा असेल, माझी रेसिपी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील, माझे व्हिडिओ बघत असतील, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते तुम्ही पहा. आणि तर माझ्या असा मसाला मी बनवला तसा बनवून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा की तो मसाला कसा झाला आणि तुम्ही बनवला असेल तर तो कसा झाला ते मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.